आमचे नेते मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे। जे गेल्या 2 वर्षापासून आंदोलन जे चालू आहे ते सरकारने गेल्या वर्षी पण आमचा मोर्चा मुंबईमध्ये आला होता, पण माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी शिवछत्रपतींची खोटी शपथ घेऊन आम्हाला फसवाजीआर काढला आणि आम्हाला यावर्षी सुद्धा मुंबईला येण्याची पाळी ही मुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांनी आणली। आणि आज माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच मागणी आहे की मुंबईकरांना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही द्यायचा नाही। फक्त सरकारनं एवढं लक्षात घ्यावं की जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत मराठा एक इंचभरही माग हटणार नाही, हे तुम्ही लक्षात द्यावं। आणि आज मनोज दादा जरांगे पाटलांनी पाणीचा थेंब सध्या सोडून दिलेला आहे, त्यामुळे जर पाटलांच्या तब्येतीला जर काय बरे वाईट झालं तर याला पूर्णपणे सरकारची पिलावळ आणि सरकार जबाबदारी राहील याची दक्षता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला मी हात जोडून करतो। तर एकच आहे, फक्त मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं। या अगोदर जी मराठ्यांची फसवणूक झाली ती यापुढे होऊ नये हीच आमची मागणी आहे। आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण हे शासनाने द्यावं। राजकारणाच्या उपेक्षित राहिला समाज कायम, त्याला इतर समाजापेक्षा वेगळं समजून, परंतु मराठा समाज सुद्धा मागासलेला आहे। तो बऱ्यापैकी समाज हा शेतकरी कष्टकरी आहे, तरी तो उपेक्षित आहे। शेतीच्या ह्याच्यातून त्याची कधीही सुधारणा झालेली नाही, म्हणून आज स्पर्धेच्या युगात बघताना मार्क ज्यादा लागतात, आम्हाला पैसे ज्यादा भरावे लागतात, त्याची खंत प्रत्येकाच्या मनात चलते। म्हणून आज प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं। आता एवढी गर्दी आल्यानंतर त्रास होणार आहे, त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांची सर्व मराठी माफी मागतो। आमचा त्यांना त्रास द्यायचा अजिबात उद्देश नाही, आम्ही फक्त सरकारच्या विरोधात इथं आंदोलन करतोय, मुंबईकरांच्या विरोधात अजिबात नाही। मी आंदोलन करतो अशी मागणी आहे आमची। आम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये आरक्षण लागतंय। पाटलांची तब्येत, मनोज दादा पाटील यांची तब्येत खालावत चाललेली, जर पाटलाच्या तब्येतीला जर काही म्हणजे जीवाला जर काही हानी झाली तर सरकारला सुट्टी नाही, आणि जे आतमधले पिलावळ आहेत का त्यांना अजिबात सुट्टी दिली जाणार नाही। एक मराठा, एक मराठा। एक तर सगळे सोयरे किंवा हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट या सरकारने ताबडतोब मागण्या आमच्या पूर्ण कराव्या। जसं की मागच्या वेळेस शिंदे समिती स्थापन केली, शिंदे समिती स्थापन करताना की शिंदे समितीचं काम काय होतं की आम्हाला मागासवर्गीय सिद्ध करणं, आणि शिंदे समितीने त्यांचं काम केलेलं आहे। त्यांनी आम्हाला मराठा समाजांना मागास सिद्ध केलेलं आहे। त्यांनी 57 लाख नोंदीचा सुद्धा शोध घेतला। 57 लाख नोंदीचा शोध घेऊन त्या नोंदीच्या आधाराने पण आम्ही कुणब्यामध्ये जाऊ शकतो सरसकट मराठा। आणि गॅजेट, हैदराबाद गॅजेट झालं, सातारा गॅजेट झालं, बॉम्बे गॅजेट झालं, याच्या आधाराने सुद्धा आम्ही कुणब्यामधून मोडून ओबीसी मध्ये जाऊ शकतो। पण आता राहिला सरकारचा निर्णय, सरकार हा निर्णय घेत नाहीये, सरकारकडे राहिलाय। आता समितीचं वगैरे काम संपले, पण सरकारला सगळे प्रूफ सापडलेत, सगळं झालंय, तरी बी सरकार दुसऱ्या जातीच्या न मागता काही, मला वाटतं काल परवा 29 जाती ऍड केल्या, त्यांची मागणी सुद्धा नाही, तरी पण मराठा समाज इतका टोकाला टेकलाय तरी त्यांचे आणि ते ऍड करायला तयार नाहीत। आमचे सगळे प्रूफ आहेत सापडलेले आहेत, तरी बी ते ऍड करायला काही तयार नाहीत। सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी आरक्षण दिलं, मात्र ते आधीच्या सरकारला टिकवता आलं नाहीये। ते आरक्षण टिकतच नाही मॅडम, म्हणून आम्ही आहे जे हक्काचं आमचं आहे, तुम्ही उगाच जसं पाटील आमचे म्हणतात आमची 7/12 इथली आमच्या नावावर आमचं हक्काचं हे सोडलं तर तुम्ही दुसरंच म्हणाले तात्पुरतं हे घ्या, मग दिशाभूल काहीतरी करायची। मागच्या वेळेस तुमचं फक्त आताच्या सरकारवर आरोप आहे की आधी सुद्धा आपले मराठ्यांचे 12 मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांनी पण आरक्षण दिलं नाहीये? आरोप पाहिलं तर आरोप तर प्रत्येक सरकारवर आहेत, कारण इथं मराठा समाजाची बाजू कुणीच मांडलेली नाही चांगली। पण विषय काय झाला, आता सरकार, आता फडणवीस साहेबांना वाटत असेल की मी एक म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मला टार्गेट होत असेल, असं अशातलं काय नाही। तुम्ही त्या खुर्चीवर, तुम्ही त्या पदावर आहात म्हणून तुम्हाला बोलत असते। तुम्ही दुसरं कोणी जर असतं, त्यांचं सरकार असतं, आम्ही त्यांना बोललो असतो, याच्यातला असं काही वेगळं काही नाही। तुमचं नाव? माझं नाव गजानन कराळे, आमची 7/12 सभा डिग्रस कराळे, हिंगोली जिल्हा आहे।